2016पासून लटकलेल्या ह्या पुणे नाशिक रेल्वेला प्रत्यक्षात मंजुरी मिळाली 2019ला आणि 2019ला मंजुरी मिळाल्यानंतर त्याचं जमीन अधिग्रहण किंवा इतर त्याचं रेल्वे प्रकल्पाचं सर्व काही जे असतं डाटा तो तयार केला त्याचं सर्व प्रकारे जे सर्वेक्षण वगैरे असतं आणि मग शेतकऱ्याच्या जमिनी ताब्यात घेण्याचं कामही त्याच वेळेस सुरू झालं. आणि मग यामध्ये एक महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आता एक व्हिडिओ जर आपण बघितला मी तो तुम्हाला नंतर दाखवणार आहे. पण देवठाण मार्गे जाणारी जी रेल्वे होती ती नंतर संगमनेर मार्गे करण्यात आली. त्यामध्ये आपले एक पुढारी आहेत काँग्रेसचे भावी मुख्यमंत्री स्वतःला म्हणवणारे, तर त्यांनी ती रेल्वे म्हणजे देवठाणला वरून इकडं आणण्यासाठी प्रयत्न केले आणि तो मार्ग बदलला. आता हा मार्ग जर समजा बदलला नसता तर रेल्वे झाली असती, परंतु पुढाऱ्यांचं यामध्ये काही एकमत नाही आहे. आता यामध्ये रेल्वे जर ही करायची असेल तर यासाठी अनुभवी पुढारी पाहिजे आणि त्याला पूर्णपणे माणसाच्या बोलण्याचा आणि सर्व करण्याचा अनुभव पाहिजे. एक महत्त्वाचं नाही, नवीनच आता एक आमदार आहेत, तरुण आमदार आहेत, ते म्हणतात आम्ही पुढाकार घेतो, परंतु वस्तुस्थिती तशी नाही आहे. त्यांचा पुढाकार म्हणजे पुढाकारच आहे असं वाटायला लागलं आहे. कारण यामध्ये अत्यंत अनुभवी लोक देखील यामध्ये या प्रश्नात लक्ष घालायला तयार नाहीत, आमदार खासदार मंत्री वगैरे. आता यानंतर हे जे आपले आताचे जे मंत्री आहेत त्यामध्ये आणि त्यांनी जो मार्ग सांगितला की ही रेल्वे अहिल्यानगर मार्गे जाईल आणि त्यानंतर शिर्डीवरून ती तशीच पुढं नाशिकला नेण्याचा जो प्रकार होता, त्यावेळेस या लोकांना थोडंसं समजलं की नेमकं झालं काय ते. तर आता यामध्ये अद्यापपर्यंत त्यांनी सांगितलं की आम्ही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हे घालू. आता त्यांच्या कानावर घालायचं तर हे मुख्यमंत्री अद्यापही आपल्या निवडणूकमध्ये दंग आहेत. त्यांना अजून महिना 2 महिने तरी काही एक उसंत मिळेल असं काही वाटत नाही. आणि आपली जी मंडळी आहेत ही देखील एक सभा घेतली कुठं आणि त्या सभेमध्ये कोणी ऑनलाईन बोललं, कोणी कशा पद्धतीने बोललं, कोणी खासदार हजर राहिले, कोणी खासदार मीटिंग चालताना 2 मिनटात निघून गेले. आजी माझी खासदार होती त्यामध्ये आणि काही गावातले लोक पण होते. त्यानंतर काही आमदार होते. म्हणजे हा जो प्रश्न आहे हा केवळ एक मीटिंग घेऊन होत नाही. हे प्रकल्प हा गावोगावी झाला पाहिजे. गावोगावी त्यामध्ये एक म्हणजे विविध निषेध सभा घेऊन आणि हा पूर्वीच्या मार्गाने 2016ला जो प्रकल्प मंजूर झाला होता तो त्याचं नाव तर कोणी काढतच नाही. एकही मंत्री किंवा पुढारी किंवा कोणी म्हणत नाही ही 2019चाच मार्ग म्हणतात. म्हणजे तो संगमनेर मार्गे. संगमनेर मार्गे म्हटल्यानंतर संगमनेर साकूर आंबोरे संगमनेर या मार्गे आणि तो देवठाणचा मार्ग होता तो सरळ सिग्नलला बदलण्यात आलेला आहे. तर आता हा जो पहिला 2016चा जो जे सर्वेक्षण झालं आणि त्यानंतर जो मार्ग निर्माण झाला तर त्यामधून हा एक प्रकार निर्माण झाला. आता हे जे तुमचे वैष्णव म्हणून आहेत रेल्वे मंत्री, हे पूर्वी सरकारी अधिकारी होते. हे सांगितलं सरकारी अधिकारी जर वरच्या माणसाने जर सांगितलं तरच कामं करू शकतात. आता हे लोक टोलवाटोली करायला लागलेले आहेत. आता दिल्लीला काही लोकांनी खासदारांनी भेट घेतली, काही आमदारांनी भेट घेतली या वैष्णवाची. वैष्णव म्हणला आमच्याकडे काही नाही बाबा, ते तुम्ही जा आणि तुमचा जो मुख्यमंत्री आहे त्याला भेटा, त्याच्याकडून परवानगी आणा. म्हणजे आता बघा ही टोलवाटोली सुरू झालेली आहे. लोकांच्या मनामध्ये आता एक शंका निर्माण झाली आहे की हा रेल्वे मार्ग होईल किंवा नाही. बरं, त्याला कारण काय झालं तर त्याला नारायणगावच्या दुर्बिणीचं कारण दिलं. आता ह्या दुर्बिणीचं कारण देण्याचं कारणही महत्त्वाचं आहे की दुर्बिणीच्या ज्या लेंथ असतात किंवा वेव्ज असतात, जे कंपन्या असतात, ती कंपनं साधारणपर्यंत 25 किलोमीटर जास्त धरा, त्यापेक्षा जास्त काही चालत नाही. किती एक भारी प्रकारची दुर्बीण असली तरी. मग आता रेल्वेचे कंपनी किती असतात, रेल्वेचे काय कंपनी एवढेपर्यंत जाऊ शकत नाही. मग त्याला पर्याय काय,
पर्याय म्हणजे ही जी रेल्वे आहे ती 25 किलोमीटर हे जे खोडद आहे, जे ते आपल्या ज्या दुर्बिणी बसवल्या आंतरराष्ट्रीय, तिथून 25 किलोमीटर अलीकडं पलीकडं नेऊन ही रेल्वे नेता येते. पण हे लोक तसं काय करत नाही आहेत. कारण ह्या लोकांमध्येच मतभेद आहेत. राजकीय लोकांमध्ये खूप मतभेद आहे आणि ही रेल्वे व्हावी असं कुणालाच वाटत नाही. कारण पहिल्यांदाच 2019ला त्या मंत्रिमंडळात असणाऱ्या यांनी एक स्टेशनच बदलून टाकलं, देवठाण. आता देवठाण बदलल्यानंतर तिकडचे लोक, त्या अकोले भागातील लोक थोडेसे सक्रिय झाले. कधी झाले सक्रिय? 2024ला झाले, की जेव्हा त्यांना असं वाटलं की हा रेल्वे मार्ग अहिल्यानगर मार्गे जाणार आहे. तोपर्यंत त्यांनाही काही माहिती नाही. म्हणजे हा जो रेल्वेचा प्रकल्प आहे तो आता कधी होणार आणि काय होणार याच्याविषयी खूप मोठी साशंकता आहे. की जसं आढळा नदीवरीलचे, बाळुंगी नदीवरीलचे, निळवंडे नदीवरील म्हणजे त्या धरणाला खताळ आणि हे थोरात यांच्यामध्ये जो प्रकार झाला होता, म्हणजे म्हाळुंग करायचं, निळवंड करायचं की हे करायचं, कोणतं धरण करायचं, म्हणजे त्यावरून देखील मतभेद झाले होते. म्हाळादेवी करायचं की निळवंडे करायचं, खताळ म्हणायचे माळवंडे करायचं, म्हाळादेवी करा, हे जोरवेकर म्हटले निळवंड करा, वगैरे वगैरे, म्हणजे अशा पद्धतीने. त्यानंतर असंच घोळ घालत घालत त्याच्यामध्ये कमीत कमी 10 वर्ष घातले आणि नंतर मग निळवंड्याचा प्रकल्प तो मंजूर करण्यात आला आणि निळवंडे धरणाचं पाणी आता झालं आहे सुरू. तर आता हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, आता येथे सर्व पक्षीय, आता पक्षीय लोक कुठून आले? नाशिकचा खासदार ते पुण्याचा खासदार आणि यामधले जे खासदार आहेत, म्हणजे एक खेडचा खासदार, खेड राजगुरुनगरचा खासदार, त्यानंतर एक आपल्या अहिल्यानगरचा खासदार, शिर्डीचा खासदार, असे जे बहुसंख्य लोक खासदार आहेत हे, आणि प्रत्येक मग सिन्नर, नाशिक येथील आमदार, संगमनेरचा आमदार, अकोल्याचा आमदार, त्यानंतर जुन्नरचा आमदार, आंबेगावचा आमदार, त्यानंतर राजगुरुनगरचा आमदार, खेड राजगुरुनगर, त्यानंतर एक पुण्याच्या या विभागातील आमदार, म्हणजे शिवाजीनगर भागातील किंवा एकंदरीत समजा दुसऱ्या मार्गे रेल्वे जाणार असेल तर तो त्या भागातील आमदार. तर असे आमदार एकत्र येऊन, आणि हे केवळ आमदारच नव्हे तर ह्या साठी हितचिंतक असणारे, म्हणजे पारनेर तुमचं, त्यानंतर एक सगळ्या भाग जो आहे की या रेल्वेवर विसंबून राहणार आहे, अशा सर्व लोकांना एक याची उत्सुकता आहे. परंतु पुढारी काही करत नाही आणि हे पुढारी आत्तापर्यंत ही जी रेल्वेचा मार्ग आहे हा लवकर मंजूर होईल असं काही वाटत नाही. आता फक्त हे काय करतात, बतापूरचं एकत्र येतात आणि आता निवडणूक आल्या म्हणून कदाचित एकत्र आले असतील, कदाचित असाच एक त्यामध्ये भाग आहे. अन्यथा हे लोक एकत्र येणं अशक्य होतं. पण आता बघू, आम्ही यांना भेटतो आणि त्यांना भेटतो वगैरे असं काही नसतं. हे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये आम्हाला हे पाहिजे म्हटल्यानंतर पाहिजे, नाही तर निवडणुकीवर बहिष्कार, पक्षावर बहिष्कार, त्या लोकांवर बहिष्कार असं जर केलं आणि एकंदरीत दृष्टिकोनातून टाका ना तुम्ही समोर ह्या रेल्वे मार्गातील सगळ्या आमदार खासदारांनी बहिष्कार टाका आपापल्या मतदारसंघामध्ये. सर्व पक्षीय लोकांनी, की ह्या लोकांनी ज्यांना व्हायचं, आणि जो पक्ष यामध्ये घेणार नाही त्या लोकांना मतं द्यायची नाहीत. म्हणजे असं त्यांना धडाधड पाडायचं तर नाही, परंतु तिथून एकही उमेदवार निवडून नाही आला पाहिजे अशी एक व्यवस्था केली पाहिजे. आणि अशी व्यवस्था जर झाली किंवा नवीन लोक निवडून दिले पाहिजे, हा एक त्यामधला मार्ग होऊ शकतो. अन्यथा हा जो रेल्वे मार्ग आहे हा कमीत कमी गेल्यातच जमा आहे, हा रेल्वे मार्ग होणार नाही असं आता एकंदरीत स्थितीवरून वाटतंय. कारण येथे उठाव करायला कोणीच नाही आहे. आपण इंग्रजांशी ज्यावेळेस हे केलं, म्हणजे त्यांना इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी आपल्या देशामध्ये जे 150 वर्ष राज्य केलं, त्यासाठी आपल्याला किती प्रयत्न करावे लागले, किती लोकांचे जीव गमवावे लागले, किती रूळ तोडावे लागले, किती मामलेदार कशाला जाळावं लागल्या, आणि किती करून त्यांचं ते एकंदरीत त्यांचं जे प्रस्थापित होते
ते नंतर ते झालं ते. तसंच आता यामध्ये आपल्याला जे मिळवायचं असेल त्यासाठी आपल्याला किती प्रयत्न करावे लागतील. गावोगाव लोकसभाच्या सभा घ्याव्या लागतील. गावोगाव सभा घेऊन निषेधपत्र पाठवून त्या मोदीला पाठवावे लागतील. दुसरं कोणी करणार नाही. मोदी अमित शहा, मोदी अमित शहा आणि रेल्वे मंत्री एवढ्या तिघांना धरून जर प्रत्येक गावातून काही एक प्रत्येक शाळेतून पत्र पाठवा लहान मुलांच्या नावाने, एक मोदींच्या नावे की रेल्वे झालीच पाहिजे, एक 50,000 पत्र पाठवा, म्हणजे असा एवढा गठ्ठा झाला पाहिजे, लाखभर पत्र पाठवा, म्हणजे तो एक मार्ग होईल. आणि रस्ता रोको रोजच्या रोज झालं पाहिजे. आज सिन्नरपासून सुरुवात केलं, सिन्नरला मंगळवारी, बुधवारी संगमनेरला, गुरुवारी नारायणगावला, असं या पद्धतीने शुक्रवारी मंचरला, शनिवारी खेडला, रविवारी पुण्याला वगैरे अशा पद्धतीने जर चक्राकार केलं आणि त्या बातम्यांनी जर समजा संपूर्ण हा महाराष्ट्रामध्ये विषय जर गाजला तर ह्या म्हणजे जे यांचे जे कान आहेत ते कमीत कमी त्यांच्या कानामध्ये हे शिरल की हे केलं पाहिजे म्हणून. आणि आता हे उडवाउडवीची उत्तरं जे चाललेले आहेत, करू, पाहू, जाऊ, त्यानंतर प्रयत्न करू, हे असं होईल, पुढच्या आठवड्यात मिटिंग घेऊ, त्यांनी शब्द दिलेला आहे वगैरे वगैरे, ह्या ज्या गोष्टी असतात ह्या नाकर्तेपणाच्या असतात. हा ठीक आहे, करू, ठीक आहे, कशाचं ठीक आहे, कशाचं काय आहे. तर आता यानंतरचा जो व्हिडिओ येईल साधारण या रेल्वेमध्ये, तर त्यामध्ये आम्ही यामध्ये जे सविस्तर जे असेल म्हणजे मुख्यमंत्र्याचं किंवा एकंदरीत पंतप्रधानाचं, रेल्वे मंत्र्याचं म्हणणं काय असेल आणि आपल्या पुढाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते देखील काही प्रमाणामध्ये आपण सांगून टाकू. आणि पुढाऱ्यांमधले मतभेद जे आहेत ते अद्यापर्यंत संपलेलं नाही असं वाटतंय. आणि जो जुना मार्ग आहे 2016ला झालेला, म्हणजे त्याचं सर्वेक्षण झालेलं आहे आणि तो मार्ग एक म्हणजे पहिल्यापासूनचा आहे तो 2019ला कार्यान्वित झाला, तर त्या मार्गाचं सर्वेक्षण होऊन त्याच मार्गाने रेल्वे गेली पाहिजे, थोडाफार बदल करून, म्हणजे देवठाणसुद्धा त्यामध्ये आलं पाहिजे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर बघू यानंतर काय होतं ते. थोडसाच इतकंच. आणि पुढील आमचं हे ATM न्यूवर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपण या चॅनलला जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून कॉमेंटही करा, लाईक करा. धन्यवाद.